Hello student, how are you? कसे आहात? Yesterday we have learned science, redox reaction and oxidation. We know magnesium is treated with oxygen, we will get magnesium oxide. And we have also studied redox reaction. Redox and that oxidation and reduction is simultaneous going on is known as redox reaction. ते दोन्ही एकत्र होतात की नाही. त्या रिॲक्शन ज्या रासायनिक अभिक्रिया आहेत त्याला रेडॉक्स रिॲक्शन असं म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्यूल, कॅल्शियम हायड्रॉक्साईड असेल, पोटॅशियम हायड्रॉक्साईड असेल, OH वर व्हॅलन्स किती -1, बरोबर की नाही. KCl पोटॅशियमवर +1, क्लोरीनवर -1 व्हॅलन्सी, हायड्रोजनची +1, क्लोरीनची -1, म्हणून हायड्रोक्लोरिक ॲसिड झालं HCl. त्याच प्रकारे H2SO4, त्याच प्रकारे HNO3 नायट्रिक ॲसिड, नंतर सोडियम हायड्रॉक्साईड, O ची -2, H ची +1 आणि Na ची +1, सोडियम हायड्रॉक्साईड NaOH आहे की नाही. Na2SO4, NaCl अशा प्रकारे संयोजनानुसार मॉलिक्युलर फॉर्म्युला येतो. आता मॉलिक्युलर मास काढायचं मित्र आपल्याला, त्यामुळे फाइंड आउट द मॉलिक्युलर मास. संयोग आहे, पहिला आपल्याला माहित पाहिजे एलिमेंट. हायड्रोजनचं मास किती आहे? 1 AUM ॲटॉमिक युनिट मास. Clचं 35.5, नायट्रोजनचं किती आहे? सोडियमचं 23, नायट्रोजनचं 14 आहे, क्लोरीनचं 35.5, हायड्रोजनचं 1 आहे. मग आता NaClचं किती येईल? Na किती आहे? H2SO4चं किती येईल? H2 म्हणजे हायड्रोजनचं 1. तर इथे 2 ॲटम आहे म्हणून 2 गुणिले 1. गंधकाचे 32 प्लस 32 प्लस ऑक्सिजनचे 16 आहे. तर ॲटम किती आहे? 4. 16 मल्टिप्लाइड बाय 4 इज इक्वल टू 64. 2 प्लस 32 64, 98 ॲटॉमिक युनिट मास AUM. NaClचं सोडियमचं 23 आहे, Clचं 35.5 आहे, म्हणून 23 प्लस 35.5 इज इक्वल टू 58.5. HClचं 1 आहे, Clचं 35.5 आहे, म्हणून यांची बेरीज 36.5 ॲटॉमिक युनिट मास. NH4Cl किती आहे? नायट्रोजनचं 14 आहे, हायड्रोजनचं 1 आहे, परंतु किती ॲटम आहे इथे? 4 आहे, म्हणून मल्टिप्लाइड बाय 4 आहे का नाही. आणि क्लोरीनचं तुम्हाला माहिती आहे 35.5. देअरफॉर 14 प्लस 4 1 जार 4 प्लस 35.5 इज इक्वल टू 4 प्लस 4 8 5 30 कॅरीज 1 4 प्लस 5 म्हणजे 53.5 ॲटॉमिक मास युनिट आहे का नाही. म्हणजे या ठिकाणी 10 45 49 आणि 4 53 असं. KOH पोटॅशियमचं 39 आहे, हायड्रोजनचं 1 आहे, हायड्रोजनचं किती आहे? 1 आणि ऑक्सिजनचे 16, पोटॅशियमचे 39, ऑक्सिजन 16, हायड्रोजन 1. मग 1 प्लस 39 40 50 56 ॲटॉमिक युनिट मास. अशा प्रकारे 2 मार्काचा प्रश्न, 1 मार्काची गाळलेली जागा येते. फिल इन द ब्लँक्स आहे का नाही. 10वीला 11वीला 12वीला सायन्सला येते मित्र. आणि तुम्हाला CET परीक्षेसाठी सुद्धा हे फार महत्त्वाचं आहे. शेअर करा, सबस्क्राईब करा मित्र हो, लाईक करा. आणि विज्ञानच्या वहीमध्ये यू राईट डाऊन इन सायन्स नोटबुक मित्र. ओके. तर अशा प्रकारे